सर 2006च्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये हायकोर्टानं खरं तर सगळ्याच आरोपींना निर्दोष सोडलेला आहे. तर तपास यंत्रणेचं अपयश मानलं जातं. आपण कशा पद्धतीने बघतो या प्रकरणात? सदरचं प्रकरण हे मी मुंबई सत्र न्यायालयात चालवलं नव्हतं किंवा मुंबई उच्च न्यायालयात देखील चालवलं नव्हतं. परंतु ही गोष्ट खरी आहे की 2006 साली मुंबईचा रेल्वे साखळी बॉम्बस्फोट हा एक मोठा भीषण असा दहशतवाद होता. कारण 12 मार्च 1993ला ज्या पद्धतीने मुंबई साखळी बॉम्बस्फोटमध्ये RDX हे वापरण्यात आलं होतं, अत्यंत संहारक असं हे RDX होतं. आणि अशाच प्रकारचं RDX या मुंबईच्या साखळी रेल्वे बॉम्बस्फोटात वापरण्यात आलं होतं. सकृतदर्शनी असं दिसतंय की या संपूर्ण खटल्यात म्हणजे मुंबई सत्र न्यायालयात पोलीस अधिकाऱ्यांपुढे जे आरोपींनी कबुली जबाब दिले होते, ह्या कबुली जबाबाच्या आधारावरती मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली होती. अर्थात हे कबुली जबाब पोटा कायद्याखाली नोंदवण्यात आलेले होते आणि हे कबुली जबाब आणि इतर काही तत्सम जो पुरावा होता, वैज्ञानिक पुरावा, यावरती मुंबई उच्च न्यायालयाने ते अस्वीकार्य मानलं आणि ते विश्वास त्याच्यावरती ठेवता येणार नाही इतकं ऑब्झर्वेशन मुंबई उच्च न्यायालयाने केलेलं आहे. अर्थात मुंबई उच्च न्यायालयाचा पूर्ण निकालपत्राचा अभ्यास करावा लागेल. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की सरकारला देखील सर्वोच्च न्यायालयात त्वरित अपील करून ह्या निकालाच्या विरुद्ध स्टे मागावा लागेल. कारण मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक निरपराध लोक ठार झाले होते. त्यामुळे अशा रीतीने आरोपींची मुक्तता होणं, त्याच्यामुळे खटल्यातील पुराव्यावरती विश्वास न ठेवणं न्यायालयाने, माझ्या मते ह्या गंभीर गोष्ट आहेत. याकरता शासनाला देखील हे निकालपत्राचं अवलोकन करून त्वरित सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावं लागेल. असं आहे की ज्या पुराव्याच्या आधारावर मुंबईचं सत्र न्यायालय शिक्षा ठोठावतं, तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कोणाची आहे? कायद्याचं विश्लेषण करण्यात चूक झाली का तपास यंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता? यावरती ते काही जे पोस्टमॉर्टम व्हायचं असेल ते होईल यथावकाश. परंतु आज मुक्तता होणं, माझ्या मते ही गोष्ट गंभीर आहे आणि मला खात्री आहे की सरकार या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात अपील त्वरित दाखल करेल. खरं तर आपल्या खासदार निवडून होण्यानं सगळ्यांना एक आनंद निर्माण झालेला आहे. ते खासदारचं कुठे येतंय?